सिटी न्यूज वसा जनसेवेचा। बुलढाणा आणि मोताळा शहरातील विविध भागात सुरू असलेली अतिक्रमण हटाव मोहिमेला थांबवून व्यावसायिकांचा सहानुभूतीपूर्वक विचार करण्यात यावा यासाठी आज महाविकास आघाडीच्या नेत्या ॲडव्होकेट जयश्री शेळके यांच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे। बुलढाणा शहरातील मुख्य बाजारपेठेत मुबलक प्रमाणात मोकळ्या जागेचा अभाव आहे। त्यामुळे शहरातील विविध भागांमध्ये जवळपास मागील 40 वर्षांपासून गरजू व्यावसायिक अतिक्रमणाच्या जागेवर आपला व्यवसाय करतायत। त्यांनी या ठिकाणी शून्यातून आपला व्यवसाय वाढीस लावला असून सद्यस्थित व्यवसायाचा चांगला जम बसलाय। परंतु बुलढाणा शहरातील इक्बाल चौक परिसर, कुंभार गल्ली, बाजार गल्ली, पोस्ट ऑफिस परिसर येथे प्रशासनाच्या वतीने अचानक अतिक्रमण हटवण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे। त्याचबरोबर मोताळा शहरातील आठवडी बाजार चौक आणि परिसरातील अतिक्रमणधारक व्यावसायिकांना प्रशासनाच्या वतीने नोटीस देण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे सर्व अतिक्रमणधारक व्यावसायिकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे। पर्यायी जागा उपलब्ध न करता त्यांचे व्यवसाय उठवून व्यावसायिकांच्या पोटाची भाकर हिसकावून घेऊ नका अशी मागणी ॲडव्होकेट जयश्री शेळके यांनी प्रशासनाकडे केली आहे। वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी व्यवसाय करत असताना अचानक प्रशासनाने अतिक्रमण हटवण्याची कार्यवाही पीडितांना तसेच नागरिकांना कोड्यात टाकणारी आहे। नुकताच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुडाच्या भावनेने ही कार्यवाही केली जात असल्याची चर्चा सध्या शहरात होती आहे। अतिक्रमणधारक व्यावसायिकांमध्ये अनेक व्यावसायिकांची परिस्थिती हालाकीची आहे। काहींनी तर कर्ज भांडवलाची गुंतवणूक करून नव्याने व्यवसाय सुरू केलाय। या सर्व अतिक्रमणधारक व्यावसायिकांचा सहानुभूतीपूर्वक विचार होणे अत्यावश्यक आहे। त्यामुळे बुलढाणा आणि मोताळा शहरातील अतिक्रमणधारक व्यावसायिकांना व्यवसायासाठी पर्यायी जागा उपलब्ध करून दिल्याशिवाय अतिक्रमण हटवू नये अशी मागणी ॲडव्होकेट जयश्री शेळके यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे। नजूलच्या जमिनीबाबत नगरपालिका कोणत्या आधारावर नोटिसा काढत आहे अशी विचारणा करत माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यावसायिकांकडे सहानुभूतीने पाहण्याची आवश्यकता असल्याचं सांगितलं। यावेळी राष्ट्रवादी जिल्हा कार्याध्यक्ष नरेश शेळके, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट तालुकाध्यक्ष तुळशीराम काळे, शिवसेना उभाटा तालुकाध्यक्ष लखन गाडेकर, काँग्रेसचे शहराध्यक्ष दत्ता काकस, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अनिल बावस्कर, आशिष बाबा खरात, एकनाथ कोरडे, जाकीर कुरेशी, सत्तार कुरेशी, अब्दुल कुरेशी, राहुल जमादार, अनिकेत गवळी, मो सोफियान, सलीम पठाण, सय्यद बिलाल डोंगरे, मो सादिक, शेख इलियात अमीर, मो शाकिर, नवेद हुसेन, इकबाल अहमद खान, शेख अकील, शेख करीम, शेख नूर मोहम्मद, शेख इब्रामान, नदीम शेख, शेख इकबाल कुरेशी, मो जावेद, मो फारूक, शेख मोई, शेख सलीम, शेख अक्सर, शेख हैदर कुरेशी, शेख लाल, शेख महबूब, मो जावेद, विजय राऊत, बाला राऊत, विनोद गवई, अविनाश जाधव, श्रीकांत जाधव, धनंजय बाहेकर, निलेश पाटील, स्मिता वराडे, सपना इंगळे, कीर्ती परिहार, वंदना जवंजाळ, उदय देशमुख, संदीप बोटरे उपस्थित होते। सिटी न्यूज बुलढाणा।